एकीकडे जंगलात वर्षानुवर्षे राहणाऱ्या आदिवासींची घरं रिकामी करण्यासाठी दबाव टाकला जातोय. त्यांची बस सेवा बंद केली जाते. आणि दुसरीकडे त्याच जंगलातील तब्बल 1053 एकर जमीन खाजगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा डाव रचला जातोय. 31 डिसेंबर 2025 जेव्हा तुम्ही आणि मी नवीन वर्षाच्या स्वागतात होतो, तेव्हा मंत्रालयात एक अशी सही झाली ज्याने मुंबईच्या पर्यावरणाचा श्वास कोंडला जाऊ शकतो. काय आहे सर्वे क्रमांक 291 आणि 297 चा गुड, आणि 22 जानेवारीला कोकण आयुक्तांसमोर नेमकं काय घडणार आहे? हे प्रकरण फक्त एका जमिनीचं नाही, तर मुंबईच्या अस्तित्वात आहे. मुंबई आणि ठाणेकरांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे फक्त एक जंगल नाही, तर ती आपली फुफ्फुस म्हणजेच लंग्स आहेत. पण आज या फुफ्फुसांवरच घाव घालण्याचं काम सुरू आहे का, अशी शंका घेण्यात जागा निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन मोठ्या बातम्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एक, बोरीवलीच्या नॅशनल पार्क गेटवर आदिवासींचं तीव्र आंदोलन. दोन, 1053 एकर वन जमीन खासगी मालकीची करण्याचा वादग्रस्त सरकारी आदेश. आज आपण या दोन्ही घटनांचा सविस्तर उलगडा करणार आहोत. हे प्रकरण वरकरणी जेवढं साधं वाटतंय त्यापेक्षा कितीतरी पटीने खोल आणि धक्कादायक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा विषय तुमच्या आणि माझ्या श्वासाशी जोडलेला आहे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सुरुवात करूया सध्या डोळ्यांना जे दिसते त्यापासून, ते म्हणजे आदिवासींचं आंदोलन. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थानिक आदिवासी रहिवाशांनी ठिय्या मांडला आहे. त्यांचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. आरोप क्रमांक 1, वन विभाग त्यांना त्यांची घरं रिकामी करण्यासाठी दबाव टाकत आहे. आरोप क्रमांक 2, आदिवासींची लाईफलाईन असलेली बस सेवा अचानक बंद करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांची कोंडी होईल. येथील रहिवाशांचं म्हणणं आहे की ते पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत, मग अचानक ही कारवाई का? दुसरीकडे उद्यान प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणालाही वैयक्तिकरित्या नोटीस बजावलेली नाही. जे काही फलक लावले आहेत ते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लावले आहेत. हे केवळ सार्वजनिक सूचना फलक आहेत. मित्रांनो, इथेच एक प्रश्न निर्माण होतो. गरिबांच्या झोपड्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय, पण त्याच वेळी जंगलाच्या दुसऱ्या बाजूला मोठ्या जमिनीचं काय चाललंय? चला आता वळूया त्या मोठ्या खेळाकडे. तारीख होती 31 डिसेंबर 2025. संपूर्ण जग नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन मध्ये मग्न होतं. त्याच वेळी महसूल विभागाने एक आदेश काढला. हा आदेश होता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिसूचित क्षेत्रातील सर्वे क्रमांक 291 आणि 297 बद्दल. ही जमीन अधिकृत महसूल नोंदीनुसार आरक्षित वन आहे, म्हणजे तिथे झाड तोडणं तर दूरच, साधं पाणी हलवणं ही कायद्याने गुन्हा आहे. पण महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशात या जमिनीवर खासगी व्यक्तींचे मालकी हक्क प्रविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जमिनीचा आकार किती आहे? तब्बल 1053 एकर. मित्रांनो, 1053 एकर म्हणजे किती हे समजून घ्या. मुंबईतील वानखेडे स्टेडियम सारखी जवळपास 100 स्टेडियम्स इथे उभी राहू शकतात, एवढी प्रचंड जागा आहे. येऊर इन्व्हायरमेंटल सोसायटीचे अध्यक्ष रोहित जोशी यांनी या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्या मते नॅशनल पार्कमध्ये खासगी मालकी हक्क मान्य करणे हे केवळ बेकायदेशीर नाही, तर हे शहरी जंगलाचा गळा घोटण्यासारखं आहे. ही जमीन वन विभागाच्या नियंत्रणात असताना ती खासगी लोकांना कशी काय दिली जाऊ शकते? जेव्हा या निर्णयावर पर्यावरण प्रेमी आणि विरोधकांनी शहबाजूने टीका केली, तेव्हा सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं. सध्या स्थिती काय आहे? 31 डिसेंबरच्या त्या आदेशाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन विभागाला या प्रकरणी पूर्ण विचार याचिका दाखल करण्याची मुभा मिळाली आहे. रोहित जोशी यांनी महसूल मंत्र्यांकडे हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की मंत्र्यांनी आपल्या घटनात्मक कर्तव्याचे पालन करावे. हा देशोधडीला लावणारा आदेश त्वरित रद्द करावा. या संदर्भात 22 जानेवारीला कोकण विभागीय आयुक्तांसमोर एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी होत आहे. आज ठरवलं जाईल की 1053 एकर जमीन वन विभागाची राहणार की तेथे खासगी बिल्डरांचे टावर्स उभे राहणार. पर्यावरण वर्तुळात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मित्रांनो, आता आपण सुरुवातीच्या मुद्द्यांना जोडूया. एका बाजूला आदिवासींना जंगलातून बाहेर काढण्याची चर्चा होते,
आणि दुसऱ्या बाजूला त्या जंगलाची जमीन खासगी मालकांच्या घशात घालण्याचे प्रयत्न होत आहेत. हा योगायोग आहे की नियोजनबद्ध कट, याचा विचार तुम्हीच करा. रोहित जोशी आणि इतर पर्यावरण प्रेमींनी मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना एकत्र घेण्याचं आवाहन केलं आहे. जर ही 1053 एकर जमीन गेली तर भविष्यात तुमची आणि माझी मुलं शुद्ध हवेसाठी तरसतील. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रीय उद्यानात खाजगी मालकीला परवानगी मिळायला हवी का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.